चला तर मग सर्वात पहिले सगळ्यांना गुढीपाडव्याच्या खूप खूप शुभेच्छा आपल्या मराठी लोकांचं. तसं तर बघायला गेलं तर आपले नवीन वर्ष हे गुढीपाडव्यापासूनच चालू होतं आणि असंच मानलं जातं की आपण 1 जानेवारीला म्हणजे नॉर्मल असं थोडंफार सेलिब्रेशन करतो 31 किंवा 1 जानेवारीचं. पण तसं म्हणजे बघायला गेलं तर वी आर महाराष्ट्रीयन अँड आपलं नवीन वर्ष पूर्ण गुढीपाडव्यालाच चालू होतं. चला तर मग आता पाडवा आहे म्हटल्यानंतर त्याचं सगळं पारंपरिक पद्धतीने सगळी पूजा वगैरे तर झालीच पाहिजे. कालच सगळी तयारी करून ठेवलेली होती. आज फक्त सकाळी उठून लवकर 7 ते 8 मध्येच मी गुरूंना विचारलं होतं, तर 7 ते 8 मध्येच मुहूर्त होता, म्हणजे गुढी उभारायची 7 ते 8 मध्येच त्याचा टायमिंग होता. त्याच्यासाठी लवकर मी पहाटे 5ला 5:30ला उठले. त्यानंतर सगळी तयारी केली, कारण मला सुट्टी पण नव्हती. आज मला होतं वर्क फ्रॉम होम, त्याच्यामुळे सगळं लवकर आवरायचं होतं. तर सकाळी मी लवकर उठले, सगळं पूजा वगैरे म्हणजे जे पूजेचं सामान वगैरे सगळं ताट रेडी केलं, रांगोळी काढून घेतली, दरवाजा बाहेर रांगोळी काढली. त्यानंतर इथे परत जिथे मला गॅलरीमध्ये गुढी उभारायची होती तिथं मस्त अशी रांगोळी काढून घेतली. त्यानंतर सगळ्या गोष्टी रेडी करून ठेवल्या, मस्त आवरलं, साडी वगैरे घातली. आणि आपला हा सण आहे त्यामुळे म्हटलं चला ड्रेस नाही, आपण मस्तपैकी साडी घालूया. आणि मला असं हे जे असे आपले सण असतात ना त्याला पूर्ण रेडी होऊन असं मस्त फोटो हे ते क्लिक करायला खूप आवडतं आणि पूर्ण मी मनापासूनच सगळ्या गोष्टी करत असते. त्याच्यामुळे मग मी हे पण असं पाडवा मी कालच खूप डिसाईड केलेलं होतं, असं करेल तसं करेल, अशी फोटो काढेल, अशी रांगोळी काढेल, सगळ्या गोष्टी मी पहिलेच सगळ्या डिसाईड करून ठेवलेल्या होत्या. आणि सकाळी उठून त्याच्यामुळे जास्त काही म्हणजे ठेवलं नव्हतं मी कारण रात्रीसुद्धा आम्हाला खूप लेट झालं होतं झोपायला. त्याच्यामुळे सकाळी अक्षरशः 3-4 तासांची झोप झाली आहे. पण सकाळी उठल्यानंतर मला पूर्ण फ्रेश वाटलं. डोकं पण थोडंसं दुखत होतं, पण मी मस्त चहा वगैरे घेतला. त्यानंतर सगळ्या गोष्टी करायला घेतल्या. म्हटलं आता गुढी उभारून हे ते झाल्यानंतर दुपारी झोपायचंच आहे, थोडंफार 1-2 तासाची झोप पण घेता येईल. त्याच्यामुळे जास्त उठल्यानंतर मला काहीच वाटलं नाही. मस्त उठले, सगळ्या गोष्टी तर केलेल्याच होत्या. मस्त मी पण रेडी झाले आणि पहिले गुढी उभारून घेतली. खरंच हे सण असल्यानंतर किती भारी वाटतं ना, म्हणजे अक्षरशः असं मला तर खरं घरची खूप माझी पहिल्या पाडव्याची खूप आठवण येत होती. पहिल्या पाडव्याला मी इतकी छान रील वगैरे काढली होती, तेव्हा आम्ही घरी होतो. घरी फक्त मेकअप करायचं, बसायचं, फोटो वगैरे काढायचे. पण इथं असल्यानंतर मला एकटीला सगळं आवरावं लागलं आणि अक्षरशः सकाळपासून म्हणजे कालपासून मी जशी तयारी करत होते ना तेव्हापासूनच मला घरची खरंच खूप आठवण येत होती. पण चला जाऊ दे, ह्या वेळेस मला घरी जायला भेटलं नाही, कारण सुट्टी 1च दिवसाची होती आणि सुट्टी तर नव्हतीच, मला वर्क फ्रॉम होम होतं, त्याच्यामुळे जास्त सुट्टी पण नव्हती. तर म्हणलं चला जाऊ द्या, नको, कॅन्सल करून टाकलं मी घरी जाणं. आता डायरेक्ट एप्रिलमध्येच आम्ही घरी जाणार आहे, 4-5 दिवसाची, तेव्हा सुट्टी घेऊ. सॅटर्डे संडे पण येतो, मग जाता येईल. म्हटलं तेव्हाच आपण घरी जाऊया. खरंच हे असं सण हे ते असलं ना, खरंच गावाकडे किती मजा असते. इथं आपण दोघंच असं तसं झाले आणि आम्ही निघालोय प्रति शिर्डीला. सकाळी खूप छान असं मस्त सेलिब्रेशन केलं आणि संध्याकाळच्या वेळेला मस्त आवरून मी निघाले होते. आम्हाला नवीन वर्षाचं जायचं होतं शिर्डीला, म्हणजे इथे प्रति शिर्डी आहे तिथं दर्शनासाठी जायचं होतं. मस्त आम्ही दोघांनी आवरलं आणि जाता जाता, आज एकतर गुरुवार होता, खूप भूक लागलेली होती, त्यात माझं डोकं आणि मळमळ इतकी होत होती ना, त्याच्यामुळे जाताना मस्त उसाचा थंडगार रस घेतला, तेव्हा थोडंफार असं एकदम मस्त ठीक वाटलं. आणि परत आम्ही शिर्डीच्या दिशेने निघालो. इतकं छान वातावरण झालेलं होतं ना, थोडंसं पावसाचं वातावरण आणि सूर्यास्त पण होत होता, त्याच्यामुळे इतकं मस्त वातावरण होतं. आणि रोडला पण जास्त काही गर्दी नव्हती, कारण सगळे सॅटर्डे संडे सुट्टी आहे, परत पाडव्याची काहींना सुट्टी होती. असं करून वर्क फ्रॉम होम घेऊन घरी गेलेले आहे, त्याच्यामुळे जास्त गर्दी पण नव्हती. आणि इथून काही नाही, आम्हाला 5-6 किलोमीटरच्याच डिस्टन्सवरती आहे, म्हणजे आम्ही 15-20 मिनिटमध्ये आम्ही तिथे पण पोहोचतो.
तर आम्ही निघालो होतो शिर्डी, म्हणजे आपली नवीन वर्षाचं सुरुवात आपण देवाच्या दर्शनानेच करूया हेच ठरवलं होतं. जाता जाता स्वामींचं पण दर्शन घेणार होतो. आणि इथं प्रति शिर्डी आहे, इथं तुम्हाला शिरगावमध्ये तर माहीतच आहे, जे पुण्यात वगैरे राहतात त्यांना माहीत आहे. आणि पाठीमागच्या वेळेस जेव्हा आम्ही आलो ना, तेव्हा पूर्ण मंदिराचं ही जी कमान दिसते ना, त्याचं पूर्ण काम चालू होतं. पण आता ते काम पूर्ण झालंय आणि इतकं छान मंदिर आहे ना, अक्षरशः असं वाटत आपण खरंच आपण शिर्डीमध्ये आलोय. आणि नेमकं आम्ही गेलो आणि इथे पालखी पण आलेली होती. इतकी छान, म्हणजे इतके छान छोटे छोटे मुलं होते, त्यांचे जे वाद्य वाजवत होते. परत इथे सगळ्या गोष्टी आरती वगैरे चालू होती. मग आम्ही इथे गेल्या गेल्या मस्त आम्हाला दर्शन झालं. त्यानंतर सगळं आम्ही दर्शनं वगैरे घेतली आणि खूप मोठी लाईन होती दर्शनासाठी, कारण नवीन वर्ष पण होतं. आणि त्यानंतर बाकीच्या पण म्हणजे नवीन वर्षाचं पण लोक येतात. आणि म्हणजे तसं बघायला गेलं तर आज गुरुवार पण होता, त्याच्यामुळे पण गर्दीच होती सगळीकडेच. आणि मग आम्ही लाईनमध्ये उभे राहिलो, कारण 1 तास तर लागणार होता. आणि त्यानंतर 7-7:30ला आरती पण असते, तर मग 1 तासात आम्ही बरोबर त्या आरतीच्या वेळेला आम्ही बरोबर मंदिरात जाऊ आणि तिथं आम्हाला आरती भेटेल. तर इतकं इतकं भारी हे वाटत होतं ना. एवढे एवढे छोटे मुलं इतकं छान वाद्य वाजवत होते आणि सगळा डान्स वगैरे पण चालू होता. आणि फायनली मग आमची मंदिरात एंट्री झाली आणि इतकी गर्दी होती ना, अक्षरशः इतकी गर्दी होती. आणि कधीच इथे फोटो वगैरे व्हिडिओज कधीच अलाउड नसतात, पण आज त्यांनी केलं होतं. आज सगळेच फोटो व्हिडिओज हेच काढत होते. आणि आल्यानंतर मग मी पण पहिले फोटो व्हिडिओ थोडेफार काढले. आणि इतकी गर्दी ना, की अक्षरशः आम्हाला अर्धा पाऊण तास तर गेलंच दर्शनासाठी. पण एवढ्या लांब आलोय आणि हे तुम्हाला हे वरती दिसतंय ना, सेम म्हणजे आपण जसं शिर्डीला जातो ना, ह्या साईडने लाईन त्या साईडने लाईन आणि मध्ये थोडासा गॅप असतो. परत वरती पण शिर्डीला असं फोटो वगैरे लावले आणि सेम सेम मंदिर आहे, काहीच बदल नाहीये. आणि जेव्हा ते आपल्या म्हणजे मेन शिर्डीला जेव्हा आरती चालू होते ना 7:30ला, तेव्हाच इथे पण आरती चालू होते एकदम. म्हणजे टायमिंग पण एकदम सगळं सगळं इथं सेमच केलं जातं. इथं भोजनालय पण आहे सगळं, म्हणजे एकदम तुम्ही प्रति शिर्डी काहींचं शिर्डीला जाणं जमत नाही, तर ते प्रति शिर्डीला येऊन दर्शन घेतात. खरंच अक्षरशः एकदम सेम आहे, काहीच बदल नाही. फक्त थोडंफार इथं वरती फोटोज वगैरे लावलेले, शिर्डीला तसं इथं फोटोज एकच लावला आहे. आणि पण मूर्ती वगैरे सगळं, समाधी वगैरे सगळं सारखंच आहे इथं. त्यानंतर मस्त दर्शन घेतलं, देवाला नवीन वर्षाचं सगळं म्हणजे सांगितलं काय पाहिजे काय नाही. आणि जिथे गेलो आम्हाला तिथे आरतीच भेटली. आलो जशी एंट्री केली मंदिरात, तसं आम्हाला पालखी भेटली, त्याची पण आरती भेटली. मंदिरात गेलो तिथे पण. आता इथं पण आलो नेमकं गणपती बाप्पांच्या दर्शनाला आणि इथे गणपती बाप्पांची आरती चालू होती. मस्त गणपती बाप्पांची आरती केली. त्यानंतर परत शनिदेवाच्या दर्शनाला गेलो, तर तिथे पण आरती. म्हणजे प्रत्येक आज तर आम्हाला सगळी आरती मस्त भेटत होती. सगळ्या देवांचं मस्त छान दर्शन घेतलं आणि मग फायनली प्रसाद घेण्यासाठी गेलो. खूप छान प्रसादालय आहे, तुम्ही पण इथे आल्यानंतर प्रसाद घ्या. 60 रुपये तिकीट आहे. तर आम्ही मस्त 2 तिकीट काढले, मस्त जेवण केलं आणि खूप छान असं मस्त प्रसाद होता. आणि असा होता मस्त दिवस. चलो बाय.